स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतीचं केंद्र राहिलेला बंगाल, राजा राममोहन रॉय असतील, त्यांचा प्रबोधनाचा वारसा, टागोर बंकिमचंद्रांचं साहित्य, स्वामी विवेकानंदांचा अध्यात्म आणि जगदीशचंद्र बोसांचं संशोधन अशा अष्टपैलू वारशानं नटलेला हा प्रांत. भूराजकीय दृष्ट्याही बंगाल हे भारताचं पूर्वेकडचं प्रवेशद्वार आहे, जिथं संस्कृती आणि सामरिक महत्त्व एकाच वेळी नांदतं. बंगाली जनतेचा एक स्वभाव आहे, ते सहजासहजी सत्ता बदलत नाहीत, पण एकदा का संधी दिली की दीर्घकाळ ते देतात. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं 2 दशकं राज्य केलं. त्यानंतर 1977 पासून तब्बल 34 वर्ष डाव्या आघाडीनं गड अभेद्य राखला. 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी मा माटी मानुष या नाऱ्यानं डाव्यांचे अभेद्य वाटणारे बुरुज पार ढासळून टाकले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 15 वर्ष एकछत्री सत्ता राबवली, पण 2026च्या निकालानं त्यांच्या सत्तेला मोठा धक्का दिलाय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2026मध्ये बंगालमध्ये हे महापरिवर्तन का झालं? ममता बॅनर्जींचा 15 वर्षांचा प्रवास का खुंटला? याचं विश्लेषण करताना आपल्याला काही प्रमुख मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. आर्थिक साचलेपण आणि बेरोजगारीनं जनतेमध्ये नाराजी होती. सरकारी योजनांचा लाभ मिळत असला तरी सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नव्हतं. खाजगी गुंतवणुकीचा अभाव होता आणि उद्योगांच्या संथ गतीमुळे लोकांमध्ये साचलेली नाराजी मतपेटीतून बाहेर आली. भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारविरोधातल्या रोषाचं महत्त्वाचं कारण ठरलं. शिक्षक भरती घोटाळा असेल, चिटफंड घोटाळा असेल आणि विविध केंद्रीय योजना ज्या होत्या त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींनी मध्यम वर्गाचा विश्वास गमावला. ममता यांच्या सरकारवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप सातत्यानं होत राहिला. बांगलादेशी घुसखोरांना अभय, त्याचा मतपेढीसाठी वापर अशी टीका विरोधकांनी लावून धरली आणि अशात ध्रुवीकरण हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत कळीचा ठरला. हिंदू मतदारांनी एक गठ्ठा भाजपाच्या पारड्यात मत टाकल्याचा दावा भाजपानं केलाय. SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष फेर तपासणीमध्ये 90 लाखांपेक्षा जास्त मतदार अपात्र ठरले. इतकी वर्ष या अपात्र मतदारांच्या जोरावर ममता यांनी सत्ता मिळवल्याचा आरोप भाजपानं केला, तर SIRलाच ममतांनी आधी विरोध केला आणि नंतर निकालानंतर आक्षेप घेतला. तृणमूलच्या सत्ताकाळामध्ये गुंडगिरी, मनमानी प्रचंड वाढली, महिलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढलं असे आरोप होत नागरिकांमध्ये असंतोष वाढला, असं विरोधकांचं म्हणणं आहे. RG कार रुग्णालय अत्याचार याचं प्रकरण तुम्हाला माहीतच असेल. राष्ट्रीय पातळीवरती ते खूपच चर्चेमध्ये राहिलं होतं. यावेळी राज्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 90% अधिक मतदान झालं. 90% अधिक. भाजपासाठी हे राज्य 2011 मध्येही अप्राप्य होतं, मात्र पक्षानं तिथं सातत्यानं काम करत 0 ते शिखरापर्यंतचा प्रवास साधला. 2011 मध्ये ज्या भाजपाचा बंगालमध्ये एकही आमदार नव्हता, त्यांनी 2021 मध्ये 77 आणि आता 2026 मध्ये 207 जागांवर मजल मारली आहे. मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीतल्या 38% थेट 45% पार गेली आहे. हे लक्षणीय आहे. कधीकाळी तृणमूलचे 2ऱ्या क्रमांकाचे आणि आता भाजपाचे बंगालमधले 1ल्या क्रमांकाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा 15,000 मतांनी पराभव करून या विजयावर शिक्कामोर्तब केलंय. या 2026च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 80 जागा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं केवळ 2 जागा जिंकल्या. निकालानंतर एक वेगळंच नाट्य पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जी यांनी नैतिक विजय म्हणत राजीनामा द्यायला स्पष्ट नकार दिलाय. त्यांनी या निकालाला लोकशाहीची लूट असं म्हटलंय. त्यावर भाजपानं कडाडून टीका केली आहे. ज्या जनतेनं कौल दिलाय त्यांचा हा अपमान आहे, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. ममतांनी राजीनामा दिला नाही तर काय असा प्रश्न उपस्थित होतोय. तर संविधानाच्या कलम 172 नुसार विधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या दिवसापासून पुढे 5 वर्षांपर्यंत त्या विधानसभेचा कालावधी असतो. त्या दिवशी तो संपला की विधानसभा विसर्जित होते. बंगालची विधानसभा 7 मेला म्हणजे उद्या विसर्जित होणार आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं ही परंपरा आहे, संविधानिक बाब नाही. त्यामुळे ममतांनी राजीनामा दिला नाही तरी फरक पडणार नाही. अशा स्थितीत राज्यपालांनाही विशेष अधिकार असतात. या सर्व प्रचार मोहिमेत महत्त्वाची धुरा सांभाळलेले भाजपा नेते अमित शाह यांच्याकडेच बंगालच्या पर्यवेक्षक पदाची जबाबदारी आहे. सरकार स्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतलेला आहे. आता सर्वांच्या नजरा भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराकडे आहेत. सुवेंदू अधिकारी यांचं नाव आघाडीवरती आहे. भाजपानं आपल्या संकल्पपत्रात केलेले संकल्प पूर्ण करणं आणि सोनार बांगला घडवण्याची जबाबदारी आता या नव्या सरकारवर असेल.